नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। मैडम लोकशाहीला निवडून आलेला लोकशाहीला नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलो बोला काय म्हणे कमिशनर, काय म्हणे कमिशनर? नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। भाजप सरकारचं जिल्हा वारावर सोडणारा पालकमंत्र्यांचं, जिल्हा वारावर सोडणारा पालकमंत्र्यांचं, लोकशाहीला निवडून आलेल्या खासदारांना काय गुन्हे दाखल करणार आहे? ऑफिस ताब्यात घेण्यासाठी काय गुन्हे दाखल करणार आहे? कशासाठी? अरे वा, चला घ्या, चला घ्या, चला तो चाबी देणार आहे का? चाबी आणा तुम्ही, बोला नाही चाबी आणा। हो का? हे पण तुम्ही गुन्हे दाखल करा। तुम्हाला काय करायचं? तुम्हाला काय करायचं? मी केलं करायचं। तुम्हाला काय करायचं? बळवंत भाऊ थोडं चर्चा करून घ्या ना तुम्ही। चर्चा केली आम्ही 4 दिवसापासून, 7 दिवस करून घ्या ना आपण तसं। चलो चलो थांबून जा, थोडं थांबून जा, एक पायरी सोडून फक्त मी आत नाही जाऊ, आत नाही जाऊ। आम्हाला यायचं नाहीये, आम्ही येणार नाही। चला सरकार, लोकशाहीचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो। हम तुम्हारे साथ हैं, या इकडं, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षात काय दादागिरी आहे हो? आम्हाला आतमध्ये येऊ द्या। याच्यापेक्षा जे सट्टे सुरू आहे ना दुकानात, इथे ते सट्टे आणि वाळूचे धंदे बंद करा पहिले। येऊ द्या, कार्यकर्त्यांना येऊ द्या, आम्ही सट्टा नाही खेळत आहे, 5 आले 100 आले, झालं ना, येऊ द्या ना। आम्ही सट्टा नाही खेळून राहिलो इथे। पाऊस सुरू आहे, या सगळेजण आतमध्ये या। सर मला जाऊ देत ना, माझा कॅमेरा सगळं ओला होता आणि डिवाइस नाही, हे प्रशासन आणि हे जे सरकार आहे हे खूप जास्त दडपशाही करत आहे। सन्मान्य खासदार साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांनी पत्र दिलं होतं 1 महिना आधी, निवडणूक झाल्या पत्र दिलं होतं की मला हे देण्यात यावं ऑफिस, कारण ह्याच्या आधीचा खासदार या ठिकाणी बसत होते, पण त्यांनी ते देण्यास नकार, म्हणजे लेखी नकार नाही दिला पण दिरंगाई केली आणि आता वेगळ्या वेगळ्या विषयावर लांबवायचा प्रयत्न होता। सर्टिफिकेट द्यायला पण 3 तास केले। आज DPDCची मीटिंग, पालकमंत्री आले, पालकमंत्र्यांनी बैठक घेतली, पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी काहीच विषय केलेला नाही। आम्हाला 1 रुपयाचा निधी त्या ठिकाणी नाही, खासदार साहेबांना मला तिथं ऑफिशियली बोलवणं नाही आणि ते तर नाहीच नाही, म्हणजे खासदारांना इथं बसायचं नाही असा त्यांनी निर्धार केला। आम्ही आंदोलन केलं, खासदाराच्या ताब्यामध्ये हे ऑफिस होतं, आताही खासदाराच्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी हे ताब्यात घेतलेलं आहे। जिल्हाधिकारी कुठेतरी दबावात काम करतात तुम्हाला वाटत आहे? हो बिलकुल, जिल्हाधिकाऱ्यांवर खूप प्रेशर सगळेजण करतात जे सत्तेत आहेत ते, आणि त्यांना आणि कमिशनरांना पण काम करू देत नाही असा माझा मागच्या 1 वर्षाचा अनुभव आहे। या संदर्भात पालकमंत्र्यांनी काही नाही, त्यांनी चाबी द्यावी,
त्यांनी चाबी दिली असती तर आम्ही नसतं केलं. अजूनपर्यंत आम्हाला म्हणणं होतं की तुम्ही तोडू नका. का नाही तोडायचं विचारा तुम्ही खासदारांना. खासदार साहेबांशी बोला ना तुम्ही. गेल्या नाही 4 तारखेला निवडणूक मतमोजणी संपली आणि 4 तारखेला मी विजय संपादन केला. 5 तारखेला आम्ही या ऑफिसच्या बाबतीतला चाबी देण्याच्या बाबतीत अर्ज केला. आणि हा विषय असा आहे की हे जे ऑफिस आहे हे ऑफिस याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते, अडसूळ साहेब वापरत होते, त्याच्यानंतर नवनीत राणा वापरत होती. म्हणजे नियमित हे खासदारांसाठी ऑफिस आहे. आणि खासदारांसाठी मी निवडून आल्यानंतर मला चाबी देत नव्हते, विनंती करत होतो, वारंवार ते टाळाटाळ करत होते. म्हणून आम्ही आज हा पवित्रा उचलून टाळतो. जिल्हाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करणार का? जिल्हाधिकाऱ्यांची कंप्लेन काय करायची? हे वरिष्ठच त्यांच्या जरी दादागिरी करतात. आता जे काय करायचं आहे ते येणाऱ्या काही काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील आणि कोणाची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. भविष्यात जर निधी वाटपातही असाच गैरप्रकार होतो आहे. आजही निधी वाटपामध्ये अफरातफर होते आहे. इथं पर्सेंटेज घेऊन म्हणजे पर्सेंटेजचं सरकार बसलेलं आहे. पर्सेंटेज घेऊन DPDCचं निधी वाटप होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.